श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा मकर राशीसाठी यशाची नवी दारे उघडणार का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? व्यवसायातील अडथळे दूर होऊन आर्थिक लाभ वाढतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्य उत्तम राहील की विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवास लाभदायक ठरेल का? नशिबाची साथ तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला मिळेल का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया मकर राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा मेहनतीचे फळ देणारा, जबाबदाऱ्या वाढवणारा आणि प्रगतीची नवी दिशा दाखवणारा ठरू शकतो. मागील काही काळापासून रखडलेली कामे आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या संयमी स्वभावाचा आणि शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीचा मोठा फायदा होईल. वरिष्ठ अधिकारी, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन योग्य वेळी मिळेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. काही नवीन संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल आणि मानसिक स्थैर्य मिळेल. कोणताही निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेतल्यास हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि लाभदायक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि चिकाटीची दखल घेतील. काही जणांना बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. सरकारी, अभियांत्रिकी, बांधकाम, बँकिंग, प्रशासन, उद्योग किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर्स आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत. नवीन करार करताना प्रत्येक अट नीट तपासून घ्या. प्रतिस्पर्ध्यांमुळे काही अडचणी निर्माण होतील, पण तुमचे नियोजन आणि अनुभव तुम्हाला यश मिळवून देतील. जुन्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळेल आणि त्यातून आर्थिक लाभही होऊ शकतो. महिन्याच्या अखेरीस तुमच्या कामाचे कौतुक होऊन नवीन संधींचे दरवाजे उघडतील. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळेल. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरातील काही आवश्यक कामे, दुरुस्ती, वाहन किंवा शुभकार्यावर खर्च होऊ शकतो. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच मोठी गुंतवणूक करा. कर्जाची परतफेड करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास मानसिक समाधान मिळेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक स्थिर आणि मजबूत झाल्याचे जाणवेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा पंधरवडा आनंद, जबाबदारी आणि परस्पर विश्वास वाढवणारा ठरेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. जुन्या गैरसमजांवर तोडगा निघेल. पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा धार्मिक कार्यक्रम, शुभ समारंभ किंवा कौटुंबिक मेळावा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या मताला विशेष महत्त्व दिले जाईल. तुमच्या शांत, संयमी आणि समंजस स्वभावामुळे घरातील तणाव कमी होईल. कुटुंबासाठी वेळ काढल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा काळ सकारात्मक आणि आनंददायी राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा होईल आणि विश्वास वाढेल. मागील काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा सुरू असलेल्या व्यक्तींना शुभ संकेत मिळू शकतात. विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक दृढ बनेल. एकत्र प्रवास, छोटा कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. राग, संशय आणि अहंकार टाळा. प्रेमात संयम आणि प्रामाणिकपणा राखल्यास भविष्यातील नाते अधिक स्थिर होईल. महिन्याच्या अखेरीस एखादा आनंददायी क्षण तुमच्या नात्यात कायमची गोड आठवण बनू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला राहील, मात्र कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. हाडे, सांधे किंवा पाठदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा चांगला फायदा होईल.
पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरील अन्न कमी खा, भरपूर पाणी प्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लहान सहान त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. योग्य दिनचर्या आणि वेळेवर विश्रांती घेतल्यास संपूर्ण पंधरवडा उत्साहाने पार पडेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचे समाधानकारक फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती करता येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात तुमची कामगिरी प्रभावी राहील. नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश निश्चित मिळेल. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत होईल. प्रवास या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणांनी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळेल. धार्मिक यात्रेमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. नवीन संधींचा स्वीकार करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. महिन्याच्या अखेरीस एखादी आनंदाची बातमी किंवा यशस्वी व्यवहार तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. उपाय दर शनिवारी भगवान शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा लावा, काळे तीळ दान करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकूण मकर राशीसाठी हा पंधरवडा मेहनत, शिस्त आणि संयम यांचे उत्तम फळ मिळवून देणारा ठरेल. करिअरमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सहकार्यामुळे मानसिक समाधान लाभेल तर प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास आणि जिव्हाळा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घाईत न घेता दूरदृष्टीने घेतल्यास जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत यश, स्थैर्य आणि समाधानाचा अनुभव तुम्हाला मिळेल. धन्यवाद.